मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. इकडे जरांगे पाटलांच्या सभेत लाखोंची गर्दी झाली आणि तिकडे भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. आंतरवली सराटीमध्ये लाठीमार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच व्यक्त करण्यात आला होता. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीसांमुळेच कसं मराठा आरक्षण मिळालं हे भाजपने सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण लाठीमार करण्याची एका कृतीमुळे पडायची ती ठिणगी पडलीच, कुणी विचारही केला नव्हता असं मोठं आंदोलन उभं राहिलं. एका गावात शांततेत चालू असलेलं आंदोलन लाठीमार झाल्यामुळे राज्यव्यापी झालं. आता या आंदोलनाचा दीर्घकालीन आणि अल्पकालीन फायदा तोटा काय होईल ते समजून घेऊच. पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्णय कसे फसले याचा. महाराष्ट्रात शरद पवारांप्रमाणेच दीर्घकालीन राजकारण करू शकतील असा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जात होतं. शिवसेनेची फूट, राष्ट्रवादीची फूट, शरद पवारांवरील टीका अशा अनेक गोष्टी पाहता फडणवीस हे राजकारणातले चाणक्य आहेत अशी नवी ओळख प्रस्थापित होत होती. पण जरांगे पाटलांचं पेटलेलं आंदोलन व हे पेटण्यासाठी निमित्त ठरलेला तो लाठीमार करण्याचा निर्णय पाहता देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती फसत असल्याचं दिसतंय. सध्याच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांची रणनीती कशी फसत गेली, यापूर्वी राजकारणातले निर्णय कसे फसत गेले पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ. सध्या बोलूयात आत्ताच्या आंदोलनाबाबत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं. मात्र म्हणावं त्या पद्धतीने या उपोषणाच्या बातम्या होत नव्हत्या. या उपोषणाला ना मीडिया ट्रॅक्शन मिळत होतं, ना जिल्ह्याच्या बाहेर या उपोषणाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र दिनांक 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होती. याच पार्श्वभूमीवर मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार झाला. महिलांच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याचे फोटो प्रसिद्ध होऊ लागले आणि मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या भ्याड लाठीमार म्हणून पोलिसांच्या या कृतीकडे पाहिले जाऊ लागलं. शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंतच्या नेत्यांनी आंतरवली सराटीला भेट दिली आणि हा मुद्दा राजकीय झाला. महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवर आला. याच रात्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बाईट दिला, ज्यामध्ये लोकांकडून पोलिसांवर हल्ला झाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. एक प्रकारे पोलिसांच्या लाठीमार करण्याच्या कृतीला त्यांनी समर्थनच केलं. कोणत्याही आंदोलनात एखादा विरोधक हवा असतो. फडणवीसांनी या प्रकारचं वक्तव्य करून चूक केली, कारण यानंतरच देवेंद्र फडणवीसांच्या हस्तक्षेपाची चर्चा सुरू झाली. शरद पवारांनी देखील मंत्रालयातूनच फोन आल्याचं सूचक विधान केलं. लाठीमार प्रकरणासाठी विलन ठरवण्यात येऊ लागल्यानंतर भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याची रणनीती आखण्यात आली. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कसे प्रयत्न केले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ ते सारथी सारख्या संस्थांना कशा प्रकारे मदत केली हे भाजपकडून सांगण्यात येऊ लागलं. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी लाठीमारच्या कृतीवर माफी देखील मागितली. मात्र इथेही प्रकरण संपलं नाही. एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करू या दिलेल्या आश्वासनानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसी समाजाने मोर्चे सुरू केले. हे मोर्चे नागपूरमधून सुरू झाले आणि या मोर्चांमागे खुद्द फडणवीसच असल्याचं बोललं गेलं. देवेंद्र फडणवीसांनी देखील ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्यायला भाग पाडलं. या कृतीतून फडणवीस हे ओबीसी समाजाच्या पाठीमागे आहेत हा मेसेज गेलाच, पण ते मराठा समाजाचे विरोधक आहेत हा मेसेज देखील अधिक रूढ झाला. आता ओबीसी विरुद्ध मराठा ही लाईन मोठी करणं कोणत्याही राजकारण्यांना परवडणार नाहीये. एकीकडे शिंदेंनी मराठा फोर्स हँडल करणं, एकीकडे फडणवीसांनी ओबीसी समाजातला असंतोष रोखणं हे स्ट्रॅटेजिकली वर्कआउट होईल असं वाटत असलं तरी देखील हे दोन्ही नेते इतर समाजापुढे विलनच्या भूमिकेतच अधिक जात असल्याचं दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्यासारख्या लोकांनी केलेली टीका. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असणारं नाव म्हणून जसं सदावर्तेंना ओळखलं जातं, तसंच ते देवेंद्र फडणवीसांचे व्यक्ती म्हणून देखील ओळखले जातात. खुद्द जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात तशा आशयाचं वक्तव्य केलं. आता सदावर्ते जितकी टीका करत राहतील तितक्या अडचणी फडणवीसांच्या समोर वाढत जातील, कारण देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधक आहेत हेच परसेप्शन अधिक रूढ होईल. आता इथे फडणवीस कुठे फसलेत तर मुळात भाजपला प्रतिकूल असणाऱ्या जातीच्या फॅक्टरवर आगामी निवडणूक होऊ शकते. मराठा आरक्षणावर लाठीमार झाल्यानंतर त्यांची असणारी नसणारी भूमिका, त्यानंतर त्यांची दोषी पोलिसांना पाठीमागे घालण्याची कृती व यानंतरही आंदोलन शांत होण्यासाठी भूमिका घेण्याऐवजी ओबीसी समाजाच्या आंदोलनामागे उभा केलेल्या पाठबळाबाबत होणारे आरोप, या परसेप्शनमुळे का होईना फडणवीसांमुळे केंद्रीय भाजपसाठी मोदी आणि हिंदुत्व या दोन फॅक्टरवर सोपी ठरणारी निवडणूक जातीच्या फॅक्टरवर आली व त्याला फडणवीस कारणीभूत ठरले असं बोललं जाते. अर्थात जे काही राजकारण झालं यात देवेंद्र फडणवीसांचा किती हस्तक्षेप होता हा मुद्दा जरी गौण धरला तरी फडणवीसांना यासाठी केंद्रीय भाजप जबाबदार धरू शकतं ही वस्तुस्थिती आहे. जातीच्या फॅक्टरवर निवडणूक आली तर शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे कसलेले पैलवान निवडणूक जिंकू शकतात ही वस्तुस्थिती आहे आणि लाठीमार प्रकरण ही गोष्ट मोठी झाली आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. आता इतिहासाबाबत बोलू. गेल्या 4-5 वर्षाच्या राजकारणात देखील फडणवीस एकदम परफेक्टच खेळत गेले असं म्हणता येत नाही. याची सुरुवात करूया ती 2019 पासून. मुख्यमंत्री पदाचा आग्रह ठेवून उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले.
आता या राजकारणात ठाकरे किती दोषी आहेत, त्यांनी फोनही उचलला नाही असं फडणवीस सांगत असतात. मात्र हे सांगत असतानाही मुख्यमंत्री पदाचा आग्रह हा भाजपहून फडणवीसांचा अधिक होता हे लपून राहिलेलं नाहीये. शिंदेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंना पर्यायाने शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद देऊन पक्षाच्या हायकमांडने ते दाखवून देखील दिले. असो तर शिवसेना दुरावण्यासाठी जितका उद्धव ठाकरेंचा आग्रह कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं, तितकाच फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट देखील कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. विरोधात बसल्यानंतर मात्र फडणवीसांनी योग्य आखणी करून राजकारण केलं. राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपलं राजकीय चातुर्य दाखवून दिलं. पुढे एकनाथ शिंदेंचं बंड झालं. शिंदे सुरुवातीला गुजरातमध्ये गेल्यामुळे या संपूर्ण बंडामागे अमित शहा असल्याचं परसेप्शन होतं. मात्र स्टेट भाजपच्या फडणवीस समर्थकांनी या संपूर्ण बंडामागे देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती असल्याचं सांगण्यास सुरुवात केली. खुद्द अमृता फडणवीसांनी देवेंद्र वेषांतर करून शिंदेंना भेटायला जात असल्याचं विधान केल्याने फडणवीसांमुळे शिवसेना फुटली असं सर्वसामान्य मत तयार झालं. या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा शह दिल्याचं परसेप्शन तयार झालं असलं तरी सर्वसामान्य शिवसैनिकांचा राग देखील एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंवर न जाता तो फडणवीसांवर गेला. हा राग वाढला तर फडणवीसांना दूर करून मूळ शिवसैनिकांना पुन्हा जोडून घेण्याची रणनीती भाजप हायकमांडला आखण्याची भविष्यातील संधी मिळाली ती फडणवीसांनी शिंदेच्या बंडाचं क्रेडिट घेतल्यामुळेच. त्यानंतर झालेला अजित पवारांचं बंड. अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा देखील केंद्रातून झाल्या ही वस्तुस्थिती आहे. पण संभाव्य बंडाच्या 2 दिवस अगोदर फडणवीसांनी रिपब्लिक टीव्हीला मुलाखत देऊन शरद पवारांना टार्गेट करत अजित पवारांना पास करण्याची कामगिरी केली. या गुगलीत एक प्रकारे शरद पवार अडकले, पण लॉंग टर्मच्या राजकारणात पुन्हा अजित पवारांच्या मागे फडणवीस असल्याचं बोललं जाऊ लागलं. क्रेडिट फडणवीसांना गेल्यामुळे पुन्हा त्याच शक्यता निर्माण झाल्या. पण यावेळी सत्तेसोबत व भाजपसोबत जाणार नाव अजित पवारांचं व राष्ट्रवादीचं होतं. इथे संघाची पार्श्वभूमी व महाराष्ट्रातल्या पवार विरोधी गटाची आपली मूळ वोट बँक विचारात घेऊन फडणवीसांनी अलिप्त राहणं अधिक सोयीचं होतं. मात्र त्यावेळी देखील फडणवीस समर्थक नेत्यांकडून चाणक्य नीतीचे पोस्टर व्हायरल करण्यात आले. पण झालं काय, भाजपचा मूळ मतदार फडणवीसांवर नाराज झाला. एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी आहे, शिवसैनिक आहेत, त्यामुळे भाजपच्या मूळ मतदारांना त्यांना कोणताही अडथळा नव्हता. मात्र इकडे अजित पवार, छगन भुजबळ भाजपसोबत येत असतील तर मात्र भाजपच्या मूळ मतदारांमध्ये चलबिचल होणं साहजिकच होतं. ते झालं देखील आणि त्याचा तोटाच फडणवीसांना सहन करावा लागला. कसा तर अजित पवारांच्या प्रवेशानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात फडणवीसांनी सावित्रीबाई फुलेंवर करण्यात आलेल्या ट्विटवर आक्रमक भूमिका घेतली. एक प्रकारे त्यांची ही भूमिका आघाडी पक्षांचं समर्थन करणारी ठरली. यातून सनातनी हिंदूंनी फडणवीसांवर तोफ डागली. ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढचे 2 दिवस स्टेट भाजपने देवेंद्र फडणवीसांचे हिंदुत्ववादी असण्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. अर्थात ही छोटी घडामोड असली तरी ग्राउंडवर भाजप नेत्यांकडून पवारांना असलेला विरोध पाहता फडणवीसांनी संघाची लाईन स्वीकारणं भाग होतं, पण ते घडलं नाही. थोडक्यात दोन्ही बंडांनंतर क्रेडिट आपल्याकडे ठेवून फडणवीस फायद्यापेक्षा तोट्यात अधिक गेले. मोदी आणि हिंदुत्व या फ्रॅक्शनवर लढणं सोपं असतानाही जातीच्या मुद्द्यांवर निवडणूक ठेवून ते पुन्हा तोट्यात जाताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं? केंद्रीय हायकमांडसाठी फडणवीस तोट्यात जातानाच दिसतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.